नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण या विषयावर 10 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे 10 प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 10 प्रश्नांपैकी तुमचे कमीत कमी 7 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकवचनी. एकवचनी लक्षात ठेवायचं आहे. विशेष नामे नेहमी एकवचनीच वापरली जातात. भाववाचक नामे नेहमी एकवचनीच वापरली जातात. पुढचा प्रश्न पहा, आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते? आता पहा, आपल्या हा जो काही शब्द आहे याचं भाववाचक रूप आपल्याला ओळखायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी आपण जर की हे प्रत्यय लावलं तर ते भाववाचक नाम तयार होतं. लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या शब्दाच्या शेवटी जर आपण की हे प्रत्यय लावलं तर ते भाववाचक नाम तयार होतं. या ठिकाणी जे काही तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत त्यात कोणत्या पर्यायामध्ये की प्रत्यय लावला आहे? तर पहा, 3 नंबर पर्याय आहे आपुलकी. आपुलकी आपुलकी हे भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवा, आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणतं आहे? आपुलकी. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आणि हेही लक्षात ठेवा, कधीही एखाद्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला की दिसला की 100% ते भाववाचक नाम असतं. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा. खूप सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साखर. साखर. साखर काय आहे? पदार्थवाचक नाम आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही पहिला पर्याय आहे सैन्य, तिसरा पर्याय आहे वर्ग आणि चौथा पर्याय आहे कळप. हे जे काही नाम आहे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लगेच उत्तर सांगायचं आहे. कारण सोपं आहे. सैन्य, सैन्य कोणतं नाम आहे? वर्ग कोणतं नाम आहे? आणि कळप कोणतं नाम आहे? कमेंट बॉक्समध्ये मला लगेच उत्तर सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, शब्दाचा प्रकार ओळखा. पहा, पर्वत हा शब्द आहे, याचा आपल्याला प्रकार विचारलेला आहे. पर्याय पहा, भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, विशेषण नाम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्वत असं आपल्याला विचारलं आहे. मला सांगा, भाववाचक नाम असेल का? काही संबंधच नाहीये. पहिला पर्याय कट झाला. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये खूप पर्वत आहेत आणि त्या पर्वतांना विशिष्ट अशी नावे आहेत. या ठिकाणी आपल्याला एखाद्या पर्वताचं नाव घेतलंय की अरवली पर्वत असं नाव घेतलंय का? नाही. ज्यावेळेस मी म्हणणार अरवली पर्वत त्यावेळेस तुम्हाला समजणार की हां, या ठिकाणी अरवली पर्वत आहे बरं का. म्हणजे त्यावेळेस ते कोणतं नाम होणार? विशेष नाम होणार. पण कधी? ज्यावेळेस मी त्या पर्वताचं नाव घेणार त्यावेळेस. म्हणजे या ठिकाणी जो काही दुसरा पर्याय आहे तो सुद्धा आपलं उत्तर नाही. कारण विशेष नाम जर म्हटलं तर पर्वताचं नाव पाहिजे. अरवली पर्वत म्हटलं की मी ते विशेष नाम झालं. पण इथं काय म्हटलंय? फक्त पर्वत म्हटलं आहे. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे सामान्य नाम. सामान्य नाम. पर्वत काय आहे? सामान्य नाम. जेव्हा मी म्हणून अरवली पर्वत त्यावेळेस ते काय होणार आहे? विशेष नाम. लक्षात ठेवा, जेव्हा आपण पर्वत म्हटलं आपल्याला माहिती नाही कोणता पर्वत आहे म्हणून सामान्य नाम, पण विशिष्ट पर्वताचं नाव घेतलं त्यावेळेस काय होणार? विशेष नाम. ओके, लक्षात ठेवायचं आहे. योग्य उत्तर सामान्य नाम. पुढचा प्रश्न पहा, त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे नाम. काय आहे? नाम. तुम्ही म्हणणार की परंतु हे जर आपण बघितलं तर आपल्या मराठी व्याकरणात त्याचा वापर वेगळ्या ठिकाणी होतो. मग इथं नाम कसं काय आलं? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परंतु, परंतुचा हा जो काही शब्द आहे हे उभयान्वयी अव्यय आहे. पण ते या ठिकाणी नामाचं कार्य करत आहे. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. हे या ठिकाणी नामाचं कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे परंतु हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. परंतु या वाक्यामध्ये
त्या उभयान्वयी अव्ययाचा वापर नामासारखा केलेला आहे त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. ओके, काय आहे? नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या 4 शब्दांपैकी सामान्य नाम शब्द ओळखा. विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिला पर्याय आहे शहर. आता मला सांगा, मी शहर असं म्हटलं तर तुमच्या समोर एखादं शहर आलं का? नाही आलं. जेव्हा मी म्हणणार ठाणे शहर, मुंबई शहर, इचलकरंजी शहर, कल्याण शहर, येवला शहर, त्यावेळेस मी विशिष्ट शहराचं नाव घेतो. त्यावेळेस ते काय होणार? विशेष नाम होणार. परंतु मी फक्त शहर म्हटलं, मग तुम्हाला कळालं का कोणतं शहर आहे? नाही. मग ते काय झालं? सामान्य नाम झालं. म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय आपलं उत्तर आहे शहर. आपल्याला सामान्य नाम शब्द ओळखा असं म्हटलं आहे, तर योग्य उत्तर आहे शहर. मग विद्यार्थी मित्रांनो, जो दुसरा पर्याय आहे ते काय आहे? शांतता. तिसरा पर्याय सौंदर्य. चौथा पर्याय श्रीमंती. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवा, शांतता, सौंदर्य आणि श्रीमंती हे तीनही भाववाचक नाम आहे आणि शहर हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. भारत या शब्दाची जात ओळखा. पर्याय पहा. सामान्य नाम, समूहवाचक नाम, विशेष नाम, गरिबी. विद्यार्थी मित्रांनो, आता या आपल्या जगामध्ये भरपूर देश आहेत. ज्यावेळेस मी म्हटलं अमेरिका, तुम्हाला लगेच समजतं की अमेरिका देश आहे. मी म्हटलं चीन, तुम्हाला लगेच समजतं की चीन आहे. म्हणजे ते काय आहे? विशेष नाम आहे. तसंच आपला भारत देश आहे. मग भारत काय आहे? विशेष नाम आहे. लक्षात ठेवा, भारत विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. गोडवा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. गोडवा भाववाचक नाम. पुढचा प्रश्न पहा. सुप्रिया हे कोणते नाम आहे? विद्यार्थी मित्रांनो, सुप्रिया हे एका मुलीचं नाव आहे. आणि जेव्हा आपण सुप्रिया असं म्हणू, आपल्याला लगेच समजतं की या मुलीचं नाव सुप्रिया आहे. मग ते काय आहे? विशेष नाम आहे. सुप्रिया हे कोणते नाम आहे? सुप्रिया हे विशेष नाम आहे. पुढील प्रश्न पहा. नवल हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. नवलाकडे, नवलाचे, नवलाई, नवलाईने. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या शब्दाला आई असा प्रत्यय जर लागला तर तो शब्द भाववाचक नाम असतो. काय म्हटलं आहे मी? एखाद्या शब्दाला जर शेवटी आई असा प्रत्यय लागला तर ते काय असतं? भाववाचक नाम असतं. तर या ठिकाणी 3 नंबर पर्याय पहा. न व लाई. काय म्हटलंय? न व लाई. लाई म्हणजेच काय? आई हे प्रत्यय लागलेलं आहे. मग या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. नवल हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल? तर नवलाई असं वापराल. नवलाई, आई, नवलाई, आई हे प्रत्यय जर लागलं, समजून जायचं 100% ते भाववाचक नाम असतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावर 10 प्रश्न पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, जे 10 प्रश्न पाहिले ते सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.